नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी ज्ञानेश्वर चिकणे। आज आहे 13 नोव्हेंबर 2024। तर आपला पुढील हवामान अंदाज 3 दिवसाचा, पुढील 3 दिवसाचा म्हणजे त्यामध्ये 14 आणि 15 16 तारखेपर्यंतचा, म्हणजे 14 15 16 तारीख। तर आज पाहू तर आज म्हणजेच आज 13 तारीख, आज 13 तारखेला राज्यामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही आणि ढगाळ वातावरण, अंशतः ढगाळ वातावरण मात्र दक्षिण महाराष्ट्रामध्ये राहण्याची शक्यता आहे। त्यामध्ये फक्त कर्नाटक लागत जे बॉर्डर जिल्हे आहेत त्यामध्ये। आणि एकंदर पाऊस जर पाहितला आपला तर हा पाऊस मित्रांनो, हा पाऊस कर्नाटक, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश या राज्यामध्ये पडणार आहे। हा पाऊस पण त्या राज्यामध्ये व्यापक आणि मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस नसल्यामुळे आपल्या राज्यामध्ये असा जास्त स्वरूपामध्ये पाऊस पाण्याची शक्यता नाही। उगा मोजक्याच ठिकाणी पाऊस पाण्याची शक्यता आहे, फक्त ते पण 5-6 जिल्ह्यामध्येच, आणि इतर जिल्ह्यामध्ये मात्र अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे। त्यामध्ये आणि काही भागामध्ये मात्र विखुरलेला सुद्धा स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। तर ढगाळ वातावरण कोणत्या भागामध्ये जास्त राहण्याची शक्यता आहे व तिथे सुद्धा पावसाची शक्यता आहे का, आपण या अंदाजामध्ये आपण पाहणार आहोत। तर पुढील 3 दिवस त्यामध्ये सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्रामध्ये म्हणजेच नाशिक विभागामध्ये जळगाव, धुळे, नंदुरबार आणि नाशिक या जिल्ह्यामध्ये मात्र अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे उद्यापासून पुढील 3 दिवस। त्या भागामध्ये मात्र पावसाची शक्यता नाही। तर अमरावती विभागामध्ये पाहू पण अमरावती विभागामध्ये अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा या जिल्ह्यामध्ये सुद्धा अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, पण तिथे सुद्धा पावसाची शक्यता नाही। आता नागपूर विभागामध्ये पाहू, नागपूर विभागामध्ये मात्र नागपूर, भंडारा या जिल्ह्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे, पण नागपूर जिल्ह्याचा जो चंद्रपूर आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये मात्र 1-2 ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी पद्धतीचा पाऊस पडण्याची शक्यता आहे। तर मराठवाड्यामध्ये पाहू आपण, तर मराठवाड्यामध्ये उद्यापासून मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण आपले तुम्हाला दिसून येईल। म्हणजे पुढील 3 दिवस मराठवाड्यामध्ये ढगाळ वातावरण राहील। त्यामध्ये 14 15 16 तारखेला ढगाळ वातावरण। त्या ढगाळ वातावरणामध्ये कोणत्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यामध्ये पाहिलं तर आपण मराठवाड्यामध्ये लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे। तुरळक ठिकाणी 1-2 ठिकाणीच बीड जिल्ह्यामध्ये, आणि लातूर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे। आता आणि पुन्हा आपण जर पाहिलं तर जालना जिल्ह्यामध्ये, परभणी जिल्ह्यामध्ये एखाद्या ठिकाणीच पावसाची शक्यता अशी जास्त स्वरूपामध्ये किंवा मोठ्या क्षेत्राने अशा पावसाची शक्यता नाही। हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा वातावरण फक्त ढगाळ राहील। जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण, आणि जालना, छत्रपती संभाजीनगर सुद्धा ढगाळ वातावरणाची शक्यता आहे। पण पावसाची शक्यता जर पाहितला आपण तर तिथे पाऊस आहे तो मात्र 1-2 ठिकाणीच पाऊस पडण्याची शक्यता आहे, जास्त स्वरूपामध्ये किंवा नाही। म्हणजे त्या जिल्ह्यातील 2-4 गावामध्ये किंवा 10-5 गावामध्ये 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता अशी जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही। तोही पाऊस पेंडवणी जास्तीत जास्त असं, त्यामुळे पावसाची काही एवढी चिंता करायची गरज नाही। पण परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। विखुरलेल्या स्वरूपात, जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता नाही। पुढील 3 दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे, म्हणजेच मराठवाडा म्हणजे 14 15 16 तारखेला मित्रांनो। आणि तसेच आपण जर पुढे पाहिलं अजून तर दक्षिण महाराष्ट्रामध्ये मात्र पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी दक्षिण महाराष्ट्रामध्ये पावसाची शक्यता आहे। त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये पंढरपूर, मोहोळ आणि तसेच आटपाडी ह्याच्यामध्ये कोकणामध्ये ह्या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। तसेच सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। बारामती इथे सुद्धा, इंदापूर इथे सुद्धा पावसाची शक्यता आहे। तसेच सांगली, सातारा, कोल्हापूर या भागामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे, आणि पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आहे। मुंबई ठाणेमध्ये सुद्धा 1-2 ठिकाणी पावसाची शक्यता आहे, पण जास्त स्वरूपामध्ये पावसाची शक्यता ही कोल्हापूर, रत्नागिरी आणि सोलापूर या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता आहे। कोल्हापूर आणि रत्नागिरी इथे मात्र मध्यम ते 1-2 ठिकाणी जोरदार स्वरूपाचा सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे 15 16 तारखेला। आणि 17 तारखेला मात्र वातावरण आपल्या राज्यामध्ये बऱ्याच भागामध्ये वातावरण कमी होईल, ढगाळ वातावरण कमी होईल, पावसाचे सुद्धा स्वरूप कमी होईल। 18 तारखेपासून वातावरण क्लिअर होईल आपल्या राज्यातील, आणि 18 तारखेपासून पुढे अजून थंडीला वाढ झाली तुम्हाला दिसून थंडी। तर माऊली चिकणे हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।